भाग्यवंता छंदमनी कोडकानी ऐकते विठ्ठल हे दैवत भोळे चाड काळे न धरावी भाग्यवंता छंदमनी कोडकानी ऐकती तुका म्हणे भलते याती तुका म्हणे भलते याती विठ्ठल चित्ती तो धन्य भाग्यवंता चंदमनी ओढकानी ऐकती पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी दास तुका भगवत चरणी संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करायचा आहे। प्रतिवर्षाप्रमाणे ज्यांच्या नावानं हा गड आहे असे सिद्ध संत असणारे महाराज यांच्या 11व्या पुण्यस्मरण मंदिराचं सुवर्ण कलशारोहण वर्धापन दिनानिमित्त प्रतिवर्षी साजरा होणारा हा सोहळा आज माझ्या वाट्याला 3ऱ्या दिवसाची सेवा आलेली आहे। बाबांचा अधिकार, बाबांचं कार्य, बाबांचा महिमा। मी इथं थोडं लवकर आलो, बरंच काही गोष्टी मला ज्ञात नव्हत्या पण त्या बऱ्याच ज्ञात झाल्या की अत्यंत वैराग्यशील असणारे असे हे बाबा की ज्यांनी या परिसरामध्ये परमार्थ एवढा वाढवला रुजवला की ज्यांच्यामुळं खर्डा गाव म्हटलं की कोणतं गाव? बाबांचं खर्डा। पहिले या गावाची आता कीर्तनात फक्त भजनाशिवाय टाळी वाजवायची नाही, रोजचं वेगळं, रोजचं वेगळं, आजचं वेगळं। रोज काय तुमची चूक नाही व्हायची, वक्त्याच्या चूक आहेत ह्या। त्यांनी लावली सवय बजाव टाळी, कीर्तनात फक्त भजनात टाळी वाजवायची की ज्यांच्या कर्तृत्वानं कार्यानं की या खर्डा या गाव पहिलं या खर्डा गावाला वेगळ्या नावानं ओळखायचे, पण बाबांच्या अधिकाराने याला बाबांचं खर्डा असं म्हटलं जातं। आणि याच बाबांच्या समाधी मंदिरावर ज्यांनी ही परंपरा सुवर्ण कळसापर्यंत नेली असे आमचे महालिंग महाराज आज इथं उपस्थित आहेत। त्यांच्या प्रेमापोटी आग्रहापोटी येण्याचा योग आला। मगाशी काल म्हटलं मी भागत असलं तर घ्या भागून, थोडा आवाजाची प्रतिकूलता आहे, ते म्हटले नाही महाराज तुम्ही या। जगद्गुरु तुकोबारांचा सदेह वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सोहळा देहूला ज्यावेळेस त्यांनी साजरा केला त्यावेळेसही त्यांना एका सेवा मी तिथे येऊन केली होती आणि आज मुख्य त्यांचं इथं या स्थानावर येण्याचा योग आलेला आहे। सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेला असून महाराज या अभंगातून विठ्ठल नाम मंत्राची सुलभता सांगून या मंत्राचा जीवावर होणारा परिणाम सांगतात। विठ्ठला दुरुक्ती करून सांगतात विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा। दोनदा सांगतात विठ्ठल विठ्ठल हा मंत्र सोपा आहे। शास्त्रामध्ये दुरुक्तीला दोष म्हटलेला आहे।
दुरुक्ती करणं हे दोष आहे. पण निश्चयात्मक सांगण्याकरता, ठाम सांगण्याकरता दुरुक्ती केलेली तुकोबारांनी. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा हे दोनदा सांगतात, याचा अर्थ तुकोबारांनी बाकी मंत्र अवघड आहे हे सांगून टाकलं. संतांच्या अक्षराचा फार सूक्ष्म दृष्टीने विचार करावा लागतो महाराज. जशी जशी दिसायला ती वरवर दिसतात तशी ती अक्षर नाहीत. विठ्ठल मंत्र सोपा म्हणण्यामध्ये तुकोबारांनी यातून दोन प्रकारचे अर्थ सांगितलेले आहेत. एक, विठ्ठल मंत्र सोपा आहे हे तर सांगितलंच, आणि याचा अर्थ असा आहे विठ्ठल मंत्र सोडून बाकी मंत्र अवघड आहेत. एकाला सोपं म्हणण्यामध्ये दुसरा अवघड आहे सांगण्याची काही गरज आहे का? एका म्हणता भले अनेका सहजची निंदले. बस मंत्र शब्द वापरला. विठ्ठल विठ्ठल हा मंत्र आहे. कशाला म्हणावं मंत्र? मनात त्रायते इति मंत्र. हा मनन केल्यानं जो आपल्याला तारून नेतो त्याला मंत्र म्हणावं. ज्या मंत्राचं मनन केलं असता तो मंत्र मनन करणाऱ्याला तारून नेतो त्याला मंत्र म्हणावं. मग आता मंत्रशास्त्र स्वतंत्र आहे. पुराणामध्ये मंत्राची संख्या ही 7 कोटी सांगितली. किती? पैसे नाही, मंत्र. किती सांगितले? 7 कोटी मंत्र सांगितले. एवढे मंत्र आहेत. पण तुकोबाराय म्हणतात या सगळ्या मंत्रामध्ये विठ्ठल मंत्र सोपा आहे. फार शक्ती असते महाराज मंत्रात, ताकद असते, ताकद, खूप शक्ती. पूर्वीच्या काळामध्ये हे शास्त्र फार प्रगत होतं. पूर्वी आजच्या काळ आज सारखे काही दवाखाने नव्हते, पण काही रोग झाल्या, व्याधी झाल्या, केवळ मंत्रानं बऱ्या करायच्या. नागिनी सारखा रोग केवळ मंत्र म्हणून बरा करायचा. सर्पदंश झाला, मंत्रानं उतरवल्या जायचा. विंचू चावला, मंत्रानं उतरवल्या जायचा. मंत्रामध्ये फार शक्ती आहे, पण मंत्रात उच्चाराला फार प्राधान्य आहे. उच्चाराला कोणता स्वर उदात्त करायचा आणि कोणता स्वर अनुदात्त करायचा हे ठरलेलं आहे. ऱ्हस्व काय आणि दीर्घ काय हे ठरलेलं आहे. ऱ्हस्वचं दीर्घ झालं आणि दीर्घ जर ऱ्हस्व झालं, जो मंत्र तारणार आहे तोच बुडवणारा. विठाला विठाला. थोडा सुद्धा महाराज, थोडं सुद्धा न्यूनपणा चालत नाही. थोडा सुद्धा न्यूनपणा चालत नाही. मंत्रामध्ये थोडा फरक पडला तर चांगला माणूस वेडा होतो. मंत्र चले थोडा धडची होय वेळा, धडची होय वेळा, धडची होय वेळा. मंत्र चले थोडा धडची होय वेळा, धडची होय वेळा, धडची होय वेळा. मंत्र चले थोडा धडची होय वेळा, धडची होय वेळा. नुसतं एक म्हणायचं नाही, त्याला जोड आलं पाहिजे. एक म्हणून चालत नाही, त्याला जोड आलंच पाहिजे. मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. मंत्रामध्ये थोडा जरी फरक पडला, चांगली माणसं वेडी होतात. चांगली म्हणून ज्या ठिकाणी मंत्र उपासना ज्या घराण्यात होत्या त्या घराण्यात प्रत्येक घरात एक येड आहे. तुम्ही क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन अभ्यास करा थोडा. प्रत्येक घरात एक येड आहे महाराज, एक येडा. त्याचा अर्थच आहे मंत्र चढे थोडा तरी धडची होय वेडा. बरा गोड सांगतात. अरे मंत्र उपासना करावी म्हटलं तर जपता बीज मंत्रे चळची घाली घाला, करिता दान धर्मे पुढे भोगवितो फळा, सोळे
मिरविता विधी निषेध आगळा आती आता हेची बरवे धनीवरी गावो याला जपता बीज मंत्रे चळची घाली घाला. मंत्र कुणी म्हणावा, केव्हा म्हणावा, कसा म्हणावा, या सगळ्या गोष्टीला ठरलेलं आहे महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असे मंत्र इतका अवघड आहे, इतका अवघड आहे. आता नाही राहिला तो काळ, पण 750 वर्षापूर्वी माऊलींच्या काळात असं शासन होतं. एखाद्या अनाधायकार्यानं जर हा मंत्र चुकून ऐकला, ऐकावं म्हणून गेला नाही, चुकून जर त्याच्या कानावर पडला तर त्या काळामध्ये तापलेलं शिस त्याच्या कानात ओतले जायचं. असा दंड होता महाराज, असा दंडक होता महाराज. हे मंत्र माऊलींचा गोडा भंग आहे. असोचय जपू नये आणि का ते ऐकू नये, ऐसिया मंत्राते जग भिये त्याचे फळणे थोडे परी शोभणे बहु. असौच असणाऱ्यानं मंत्र ऐकू नये. आता शौच काय असौच काय काही कळत नाही महाराज, काही कळत नाही. लोकाला जेवायची अक्कल नाही. बाकीचं जाऊ द्या, जेवताना कसं बसावं, ताट कसं ठेवावं, मिठाची जागा कोणती, लिंबाची जागा कोणती, कोशिंबीर चटणी कोणत्या बाजूला असावं, भाज्या कोणत्या बाजूला असावेत, भात कुठं असावा, चपाती, हे शास्त्र आहे सगळं. काही ठिकाणी गोल वाढतात आणि मधी मीठ वाढतात. सगळीकडनं वाढायचं जेवायला, मीठ कुठं, बरोबर मधी. फार कठीण आहे महाराज. हे शौच असौच काय आहे, कसं आहे, सगळ्याच शास्त्र आहे, उगच हे नाही. या मंत्रापासून फलप्राप्ती थोडी पण शोभच जास्त माऊली म्हणतात. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आमचा मंत्र तसा नाही. तो कसा आहे, सुलभ आहे. सुलभ, सुलभ शब्दाचा अर्थ अत्यंत सोपा, इतका सोपा, सर्वसमावेशक, सगळ्या करता. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा. बोला, उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा. तुटते यातना गर्भावास, तुटते यातना गर्भावास. कृष्ण म्हणा. उघडा शब्दाचा अर्थ खुला, खुला सगळ्या करता. आपला गड खुला आहे का नाही, खुला आहे सगळं करता, सगळा सगळे. उघड्या शब्दाचा आणखी एक अर्थ केलेला स्वच्छ. उघड्या शब्दाचा अर्थ, तसं व्यवहारात उघडा शब्द स्वच्छ म्हणत नाही. पाणी घे, अरे उघड्यावरचं काय पाणी घेतलं. पण असा उघडा शब्दाचा अर्थ स्वच्छ केला. स्वच्छ पाणी जसं कुणालाही बाधत नाही. स्वच्छ पाणी लहानानं प्या, मोठ्यानं प्या, स्त्रियाने प्या, पुरुषानं प्या, गरिबानं प्या, श्रीमंतानं प्या. स्वच्छ पाणी जसं सगळ्या करता सेव्य आहे,
असं कधी होतं का? का म्हणले काय? अहो काय सांगायचं म्हटले महाराज, बिस्लरीचं चुकून पाणी पिलं पोट बिघडलं, असं होतं का कधी? कधी होत नाही. स्वच्छ पाणी हे जसं सगळ्याला पचणार आहे तसा आमचा मंत्र उघडा म्हणजे सर्वसमावेशक, सगळ्या करता, लहान मोठा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, अधिकारी अनाधिकारी, यारे यारे, लहान थोर, लहान या थोर या, याती भलते नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणाची. लोक बरोबर या प्रमाणाचा अनुवाद करतात. मी एका ठिकाणी गावाला कार्यक्रमाला गेलतो, लहान थोर, त्या गावात कीर्तनाला एवढी लहान मुलं आली त्यांना काहीच कळत नव्हतं, आणि एवढी थोर थोर आली की त्यांनाही काही कळत नव्हतं. मी कीर्तन झालं विचारलं, महाराज संयोजन असं कसं घडलं? ते म्हणले तुकोबार आहे म्हटले, यारे यारे लहान थोर. म्हणून एक तर लहानच येतात की ज्यांना काहीच कळत नाही, आणि काही काही इतके थोर येतात की त्यांना काही कळत नाही. मग हे मधले मी म्हटलं नुसतं यारे यारे लहान थोर कसं ऐकलं? पुढं शब्द आहे ना भलते, यारे यारे लहान थोर, याती भलते, लहान थोर, यातला जो राहिला तो भलत्यात गेला. तो भलत्यात आहे ना, नारी नर यातला जाऊ दे, त्याचा भलताचा अर्थ होईल. नाही कळलं तुम्हाला? बरं झालं नाही कळलं ते. विठाला जे जे राहिले उरले ते भलत्यात, अशा सगळ्या करता सगळ्या करता सगळ्या. विठ्ठल मंत्राचं सामर्थ्य सर्वसमावेशक आहे. बाकी साधनं सगळ्याला येत नाहीत महाराज. सगळ्याला योग सगळ्याला नाही, कर्म सगळ्याला नाही, तप सगळ्याला नाही, यज्ञ सगळ्याला नाही, कुणालाही नाही. योग कुणाला येतो? योग सगळ्याला जमल? आपण योग करतो तो निव्वळ योगायोग आहे. याच्यापेक्षा अवघड काय, सोपं काय नाही. योग आपला योग योगच नाही, तो निव्वळ योगायोग. योग करणं सोपं आहे. या मार्गानं क्रमणा करणारे ऋषी मुनींचा सांगणं बापा हो, न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन, नागिनी उत्साहे नवहे द्वारी निरोधोन, नाडीत्रया माझी सुषुन्मा संचरण, न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. योगाची प्रमाण म्हणायला अवघड आहेत. कोण आहे जगतातले सगळ्यात श्रेष्ठ योगी? ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. बस ज्ञानोबाराय सारखे योगी मागही झाले नाहीत आणि पुढेही होणार नाही. योगी आहेत. कोण करू शकतो योग? ऐका ज्ञानेश्वर महाराजांची भाषा. ज्याला जास्त खायला लागतं आणि जास्त झोपायला लागतो तो योग कधीच करू शकत नाही. आपलं जीवन या दोन गोष्टी भोवती फिरतंय. आपल्याला एक भरपूर खायला लागतं म्हणून आधी विचारतो पंगत आधी आहे का नंतर आहे? पंगत कधी आहे? आधी आहे का नंतर? म्हणजे आधी असलं तर जीवन घ्यायला बरं आणि नंतर असलं तर मग उशिरा यायला बरं. खायला जास्त. झोप, अहो कीर्तनात झोपतो आपण, झोपायलाच येतो कीर्तनात. झोप आणि खाणं ज्याला आहे तो योग कधीच करू शकत नाही. जो रसनेचा अंकिला का निद्रेसी जीवे विकिला, तो येत नाही म्हणताला अधिकारी. संपला विषय. मी मगाशी सांगितलं आपला योग म्हणजे योगायोग काय आहे. लोक जास्त खाल्लेलं कमी करायला योग करतात आणि झोप येत नाही म्हणून योग करतात, म्हणून योगायोग. विठाला योग अवघड आहे महाराज. ज्ञान सोपं आहे का? ज्ञान बोलणं सोपं आहे, अनुभव कुठे आहे? दुर्लभ सांगता ज्ञानाची या गोष्टी, अनुभव पोटी कैसा रे.
आता ज्ञानाच्या गप्पा मारणारे पुष्कळ आहेत, पण अनुभव अमृताची गोडी पुढीला सांगा, तिनं आपण उपवासी मरून या. ज्ञानाच्या बाबतीत असं घडलेलं आहे महाराज. एवढं सोपं नाही ज्ञान, कठीण आहे. कर्म सूक्ष्म आहे, कर्मामध्ये सूक्ष्मता आहे महाराज. कर्म अत्यंत सूक्ष्म आहे. संध्या जी विधी असते ना, संध्येमध्ये विधी असतो, ब्राह्मण लोक करतात. पळीनं पाणी हातावर किती घ्यायचं आणि प्यायचं, कर्म आहे ती संध्या. नाथ महाराज म्हणतात ते पाणी किती घ्यायचं याला शास्त्र आहे. ते पाणी जास्त झालं तरी दोष आहे आणि कमी झालं तरी दोष आहे. कर्मी आचमन करावे, तेथ माश मात्र जल घ्यावे, ते न्यून अधिकत्व सवे, दोष पावे सुरापान. ते पाणी जास्त झालं आणि कमी झालं तर सुरापान म्हणजे दारू पिण्याचं पातक आहे, न पिता. एवढं कर्म सूक्ष्म जमलं आपल्याला. अहो महाराज, जेवायला बसल्यावर पाणी किती फिरवावं याची अक्कल नाही आपल्याला. निम्मी बाटली पाणी फिरवण्यात सगळं वलच करून टाकलं, वाढणारे घसरून पाडले. हे कळणं आपल्याला, तर कर्म कसं कळेल महाराज? सूक्ष्म आहे कर्म. तप जमल, तप जमल. 2 तास मांडी घालून बसू शकत नाही आपण. एक पाय वर, एक पाय खाली, मधीच दोन्ही पाय वर. तप जमल? ऐका, हसाय करता नाही सांगत. दूध आटवून जसा दुधाचा खवा करावा, तसं तपामध्ये शरीर आटवावं लागतं. शरीर तपामध्ये शरीराची आटणी आहे. तैसा स्वरूपाची अपसारा, लागे प्राणेंद्र शरीरा, आटणी करणे जे विरा, ते चितप विठ्ठल विठ्ठला. सगळं जमणार नाही म्हणून तुकोबाराय म्हणतात, बापा हो तुम्ही या साधनाकडे जाऊ नका. संतांनी सगळ्याच्या उद्धारा करता विठ्ठल नाम मंत्र हा सुलभ सांगितलाय. सुलभ शब्दाचा अर्थ सोपा. सोपा कशाला म्हणावं? सोप्याची सोपी व्याख्या. सोप्याची सोपी व्याख्या. जे सगळ्या करता असतं, जे सगळ्याला जमतं त्याला सोपं म्हणा. येतंय लक्षात? जे सगळ्या करताय आणि जे सगळ्याला जमतं ते सोपं आहे. योग जमल सगळ्याला, कर्म जमल, तप जमल, ज्ञानाच्या अधिकारी नाही महाराज. हा सोपाय म्हणजे सर्वसमावेशक, सगळ्या करता. सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगे उद्धार हरी नामे, कलियुगे उद्धार हरी नामे, कलियुगे उद्धार हरी नामे, कलियुगे उद्धार सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरी नामे, सगळ्या करता. सगळे या. संतांनी सगळ्याला बोलवलं महाराज, सगळे या. ज्ञानेश्वर महाराजांचा गोड अभंग. गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुष्चिते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, या सकळा विनवणी. सगळ्यामध्ये माऊलींनी पहिलं गाणाऱ्यांना निवडलं. गाते, नुसतंच गात जाऊ नका, नुसतंच गात जाऊ नका. त्याच्याबरोबर विठ्ठल नाम मंत्राची साधना करा. गावात प्रश्नच नाही. गाते, गायलं पाहिजे. साधना आहे ती, उपासना आहे. कुणालाही गायला जमत नाही. गायला कुणाला, खायला सगळ्याला येतं.
खाणं वेगळं गाणं वेगळं. गाणं गावा पण नाममंत्र म्हणा. गाते श्रोते नुसतंच ऐकू नका. मावशी मांडी घाला पायाची, कीर्तनात आहे तुम्ही. नुसतंच ऐकू नका, कधीच बघू नका. ऐका, ऐकताना ऐका पण विठ्ठल नाम म्हणता. गाते श्रोते पाहते. एक वर्ग पाहणार आहे, लांबून पाहतो आज कुणाचं कीर्तन आहे, कोणते महाराज आहेत, कोणता अभंग आहे. माऊली म्हणतात आपण नुसतं पाहू नको, पहा. पण पाहिल्याबरोबर विठ्ठल नाम. गाते श्रोते पाहते. चतुर चतुर आहेत माणसं. माणसं चतुर नाही, कलियुग चतुराच आहे. महाराजांची भाषा आहे, कलियुगी बहु कुशल हे जन. अत्यंत लोक हुशार आहेत महाराज. लोकांना बरोबर कळतं महाराज अभंगावर आहे का अभंगाच्या कडे नाही. पण दुर्दैवानं महाराज लोकांना कळना. विठाला गाते श्रोते पाहते चतुर. विनोदी असतात माणसं काही समाजात, स्वतः असतात विनोदी. सोहम भावे पूर्ण ज्ञाते. एक राहिला मध्ये दुश्चिते. दुश्चिते शब्दाचा अर्थ काय? दुःखी अंतःकरणाचा. वारकरी माणूस एकादशीचा दिवस, वैशाख महिन्याचे दिवस, उन्हाळा. पहाटे 4 वाजता शेतातून गड्याचा फोन आला, मालक काहीतरी मोटरीचा घोटाळा झालाय, ऊन वाढत चाललंय, मोटर काय चालू होईना. आज जर पाणी नाही दिलं तर उद्या, आज उद्या सगळं पीक हाताला लागत नाही. उन्हाळी पीक घेतलेलं. वारकरी बिचारा पहाटेच उठून स्नान झालं, दूध घेतलं आणि गेला कुठं? शेतामध्ये. काय दिवसभर ते घोटाळा काढण्यात दिवस मावळला. दूध घेऊन गेलेला, दिवसभर धावपळ केलेली, पोटाला भूक लागली. दिवस मावळा, घराकडे निघाला आणि घराकडे जातानाच मनामध्ये चिंतन करू लागला की आता असं फराळाचं करायचं, तसं करायचं, हे खायचं आणि चांगला आराम करायचा. असं चिंतन करत करत घरापाशी आलं तर घराला कुलूप. शेजारच्याला विचारलं, का म्हणले कुठे गेले? किल्ली ठेवली का? नाही म्हटले, किल्ली ठेवली नाही, ती कीर्तनाला गेले तर तुम्हालाही कीर्तनाला बोलवलंय. किल्ली ठेवली नाही. नाईलाज झाला, कीर्तनाला येऊन बसले. दिवसभर काही न खाल्लेलं, काय खावं याचं चिंतन करत आलेला कीर्तनात येऊन बसला. महाराज ही कीर्तन सुटायची वेळ होऊन अर्धा तास झाला तरी कीर्तन सोडना. असा दुश्चिते. याला काय म्हणावं? असा दुश्चित अंतःकरणाचा. या सगळ्याला एकच करा. काय? तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, Oh
अक्षरी सोपा. हा 3 अक्षरी विठ्ठल मंत्र तुम्ही जपा. म्हणा विठ्ठल विठ्ठल गोड आणि स्वल्प बोल. स्वल्प शब्दाचा अर्थ सुलभ असा आहे. असा विठ्ठल मंत्र सोपा, याचा तुम्ही उच्चार करा, नित्य पठन करा. काय करतो हा मंत्र? सोपा आहे. सोपा शब्दाचा अर्थ दुर्दैवानं समाजात हलका असा केला जातो. सोपा शब्दाचा अर्थ समाजामध्ये हलका, कमी प्रतीचा असा केला जातो. जे सहज मिळतं, बिना कष्टाचं मिळतं, काही सायास नाही, कोणताही प्रयत्न नाही, सहज सोपं आहे. लोक म्हणणं हे तर आहेच, मग काय जे सोपं आहे म्हणजे हलकं आहे. संत वाङ्मयाचा म्हणाव तेवढा प्रभाव का नाही? त्याचं सगळ्या कारणातलं एक कारण ते सोपं आहे. त्याला काही विशेष कष्ट करावं लागत नाही. महाराज संतांनी अवघड भोगलं आणि आपल्याला सोपं करून ठेवलं. अवघडाचा भोग ज्यांनी घेतला आणि समाजाला सोपं केलं ते संत, आणि जे सोप्याचा अवघड करून सांगतात त्याला महाराज म्हणावं. विठाला तुम्हा करता सोपं करून ठेवलं सहज. विठ्ठल मंत्र सोपा आहे म्हणजे हलका असा त्याचा अर्थ नाही. काय करतो हा मंत्र, याचा मोठा परिणाम जीवावर होतो. याचं फल मोठं, अपूर्व आणि अद्भुत आहे. काय करतो मंत्र? करी पाप निर्मूळ. पाप घालवतो, निर्मूळ घालवतो. मानवी जीवनामध्ये 2 गोष्टीला महत्व आहे, एक पुण्य आणि एक पाप. कशाला महत्व आहे? पुण्य आणि पाप. हे ज्याला समजतं त्यालाच माणूस म्हणावं. बरोबर आहे ना? म्हणून जीवनात काय कमवावं? पुण्य कमवावं. काय घालवावं? पाप घालवावं. देहाला आपण याच्याकरताच आलेलो आहे की देहामध्ये पुण्य मिळवून पापाची निवृत्ती करावी. हे फक्त आपल्याला कळतं, बाकी प्राण्याला काय? पशु काय पाप पुण्य जाणते? काय कळतं पशुला महाराज? पाप कशाला म्हणावं, पुण्य कशाला म्हणावं हे जाणतो फक्त मानवच. माणसानं पापातून मुक्त व्हावं. पापातून नाही. काही तुम्ही किती कमवलं, काय केलं, केवढ्या पदावर बसलात, याला महत्व नाही मानवी जीवनात. तुम्ही किती पापातून मोकळे झाले याला महत्व आहे. विठाला घालवतो पाप. का घालवावं पाप जीवनातलं? का घालवलं? नाही घालवलं तर काय बिघडतं? जाऊ द्या पाप पुण्यास. तुम्हाला सुख पाहिजे का दुःख पाहिजे? काय पाहिजे? प्रश्नच नाही. प्रत्येकाला सुख पाहिजे. एखादा म्हणतो मला दुःख पाहिजे, त्याचं दुःख पाहिजे हे म्हणणं सुखाकरताच आहे. बोला आता. त्याचं दुःख पाहिजे हे म्हणणं कशा करताय? दुःखाकरता नाही, सुखाकर. तो दुःखात सुख समजतो. आता प्रत्येकाची सुखाची भाषा वेगळी आहे. त्याला दुःखात सुख वाटतं म्हणून दुःख म्हणतो. प्रत्येकाला काय हवंय? सुख हवंय. प्रयत्नही तसा चालू आहे. मिळालं का सुख? नाही मिळालं महाराज. बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या, सगळं चांगलं झालं. आत्ताचा काळ आणि 50 वर्षापूर्वीचा काळ बघा. भौतिक सुविधा, माणसाची खर्च करण्याची वृत्ती, माणसाचं राहणीमान, खाणं पिणं, एक 50 वर्षातून आता किती फरक आहे. आता भौतिक सुविधा तर प्रश्नच नाही. आपल्या खिशातलं ते मोबाईल नावाचं यंत्र जगातल्या सगळ्या गोष्टी इथं बसल्या बसल्या दाखवतंय. सुविधा पुष्कळ झाल्या, पैसे पुष्कळ झाले महाराज. पहिले लोक आत्ताच्या पिढी इतके पैसे खर्च करत नव्हते. बाबांच्या काळात नुसत्या साऊंड सिस्टीमच्या पैशात सप्ताह होत होता का नाही? नुसत्या सिस्टीमच्या पैशातच. हा एवढे सुद्धा लागत. बरं त्याच्या सहित खाण्यापिण्यासहित म्हणालो सगळं, जेवण खाणं पिणं, महाराज लोक येणं जाणं, पुन्हा शिल्लक.
एवढ्या पैशात. आता अहो महाराज, आता काय त्या सप्त्याच्या सगळ्या खर्चात एक महाराज बसत नाही. हा 2-3 घालावं लागते. खर्च पुष्कळ करायला लागले लोक. पहिले कपडे माणसाला किती हो, एका माणसाला कपडे किती असतात, किती कपडे. माणसाला एकाला एवढे कपडे आहेत की मेल्यावर लाकडाचंच काम नाही, कपड्यातच भागल त्याचं. त्या इतके कपडे झाले, इतके कपडे, पैसे पुष्कळ, सगळं वाढलं. माझा प्रश्न आहे, सुख मिळालं का? उलट माणसं म्हणतात पहिलंच बरं होतं. तेवढाच पाऊस पडायचा, तेवढंच पिकायचं आणि तेवढंच राहायचं. जुन्या मंडळीला विचार, पहिलंच बरं. सुख मिळालं नाही का? मिळालं नाही. जीवनातलं पाप जोपर्यंत वजा होत नाही तोपर्यंत सुखच मिळू शकत नाही. विठाला पुण्याचं फळ सुख आहे आणि पापाचं फळ दुःख आहे. माणसं परमार्थ आता किती करायला लागले, किती करायला लागले. आषाढीपासून महाराज आतापर्यंत गर्दीच कमी नाही. पंढरपूरची गर्दीच कमी नाही. कमीत कमी 4 तास रोज, शनिवार रविवार तर 6-7 तास लोक देवदेव करायला लागले. प्रश्न आहे माझा, सुख मिळालं का? सुख मिळालं का? नाहीच उत्तर येणार आहे. का तर जीवनातलं पाप वजा होतं. पुण्याचं फळ सुख आहे आणि पापाचं फळ दुःख आहे. मग का पाप घालवायचं? एक भाग सुख मिळवण्याकरता पाप गेलं पाहिजे. दुसरं असं आहे, का पाप घालवायचं? आपलं चांगलं व्हावं असं ज्याला वाटतं त्यानं पापातून पहिलं मुक्त व्हावं, चांगलं व्हावं असं वाटत असतं. कारण आपलं पापच आपलं चांगलं होऊ देत नसतं. मागच्या जन्मातलं केलेलं पाप माणसाच्या हिताच्या आड येणार आहे. ऐका ऐका, तुम्ही सगळे कीर्तनाला आलेले आहात, प्रश्नच नाही. मी कीर्तन सांगतो, एवढी सुंदर साऊंड सिस्टीम, वाजवणारे म्हणणारे. कीर्तनाला तुम्ही आलात. काही माणसं महाराजांनी कीर्तन सांगायला सुरुवात केली की झोपले. तर एवढी सिस्टीम, एवढे वाजवणारे, कस काय झोप येते बाबा? झोपले झोपले. कीर्तन सुटलं, शेजारचा उठ, सुटलं कीर्तन, घरी जायचं. अरे बापरे, का म्हणले दिवसभर कष्ट झाले. म्हणले आज काय डोळा कसा लागला कळालाच नाही. उठून घरी जातो, बिछाना टाकलेला असतो, आता झोपायचंच, पण सहजच उघड टीव्हीचं बटन दाबतो आणि टीव्ही सुरू करतो. महाराज टीव्ही पाहता पाहता कधी दिवस उगवला त्याला कळलं नाही. झोपायची वेळ नाही, झोपायचं स्थळ नाही, तरी माणसाला झोप येते. झोपायची वेळ आहे, झोपायची व्यवस्था आहे, तरी झोप येत नाही. काय कारण आहे याचं? काय कारण आहे याचं? कारण आपलं पाप आहे, दुसरं काय नाही. बरीच माणसं म्हणतात महाराज यंदा सोहळ्याला येणार आहे आम्ही. काय हरकत नाही, कधी या तारखेला, आदल्या दिवशीच. कुठे या? आळंदीला मुक्कामाला. सगळे वळकटी सामान 20 दिवसाचं भरून तयार. झोपला तर सकाळी उठून आळंदी गाठायची. मध्यच रात्री फोन आला, सासूबाई वारल्या. वारू नये कोणाच्या, पण वारल्या. कशाचा सोहळा महाराज? गेला सासूबाईकडे, गेले 10 दिवस. जाऊ द्या, नाही म्हणले आळंदीपासनं तर निम्म्यातनं तरी यावं पुढं, म्हणून जावं तर पोरग गाडीवरून पडलं, पाय मोडला. अरे अरे अरे, त्यात 5-6 दिवस. तोपर्यंत सोहळा वाखरीला आला. जाऊ द्या, नाही पूर्ण सोहळा, वाखरी ते पंढरपूर एवढं तरी चालावं म्हणून जायला निघाला. पुन्हा दुसरं. आता हे रात्रभर सांगतच बसू का? सांगत बसू का? हे नित्याच आहे तुमचं. हे हसायसाठी सांगत नाही मी तुम्हाला, हसायसाठी सांगत नाही. याचं कारण काय आहे? का मन तुकोबाला विचारला, महाराज आम्ही पुण्य मिळवण्याकरता जातो, आमच्या हिताकरता आम्ही प्रयत्न करतो, पण नेमकं त्याच्या आड येणार काय आहे? तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड, पाप ठाके हिताड.
माणसाच्या हिताच्या आड येणार काय आहे तर त्याचं पाप आहे. दोन कारण, सुख मिळवायचं असेल तर पाप घालवायचं, हित व्हावं असेल तर पाप घालवायचं. महाभारतात धर्मराजा म्हणतो मला पापही कळतं पुण्यही कळतं, मला पुण्यातनं निवृत्त व्हावं वाटत नाही, पापाकडं प्रवृत्त व्हावं वाटत नाही. दुर्योधन म्हणतो मला पुण्यही कळतं आणि पापही कळतं, मला पापातून निवृत्त व्हावं वाटत नाही, पुण्याकडं प्रवृत्त व्हावं वाटत नाही. काय दोघाला पाप पुण्याचं ज्ञान आहे. पण धर्मराजा म्हणतो पापाकडे जाऊ वाटत नाही आणि दुर्योधन म्हणतो पुण्याकडे जाऊ वाटत नाही. काय कारण आहे? तुका म्हणे नाड पाप टाके हिता आड, माणसाच्या हिताच्या आड येणार त्याचं पापच आहे. म्हणून पापातून लवकर मुक्त व्हावं, लवकरात लवकर. दुसरं आणखी एक कारण सांगतो, वेळ घेत नाही, शेवटचं. का पाप घालवावं तर पापाचा विस्तार थांबवायचा असेल तर पापातून निवृत्त व्हावं लागेल. पापाचा विस्तार म्हणजे मागच्या जन्मातलं पाप लवकरात लवकर माणसानं मुक्त व्हावं. तर ते पाप तसंच ठेवलं तर जास्त पटीत भोग देतं. ऐका, पाप म्हणजे घेतलेलं कर्ज आहे, पुण्य म्हणजे ठेवलेली ठेव आहे. तुमच्या भाषेत कर्जमुक्त व्हावं का ठेव मोडावी? ठेव म्हणजे एफडी, फिक्स डिपॉझिट, त्याला मराठीत म्हणतात. कर्जमुक्त व्हावं का ठेव मोडावी? कसं असतंय? कर्जातून लवकर मुक्त व्हावं महाराज. जेवढं कर्ज लांबल तेवढं जास्त पटीत फेडावं लागतं, तेवढं जास्त पटीत. आणि या कर्जाला कर्जमुक्ती नाही. आंदोलन करा नाहीतर रस्ता रोको करा, ज्याचं घेतलंय त्यालाच फेडावं लागतं. पाप रूपी कर्ज, पापातून लवकर मुक्त व्हावा महाराज, लवकर. ते जेवढं लांबल तेवढं जास्त भोग देतो. राजा भीष्माचार्य शरपंजरी पडले, 6 महिने बाणाच्या टोकावर. विचार करू लागले जीवनामध्ये असं कोणतं पाप घडलं होतं की त्याचा भोग 6 महिने बाणाच्या टोकावर मला म्हटले भोगाव. तर पूर्वजन्मात बालपणी कधी राजा भीष्माचार्याने एक मेलेला सरडा, सरडा कळतो ना, काय म्हणतो तिकडे, सरडा रंग बदलतो तो. आपल्या शेजारकडे बघू नका, मी सरड्याचं सांगालो. नाही कळत तुम्हाला, जर नाही कळत नका कळत. सरडा रंग बदलतो तो सरडा. हा मेलता तो मेलता. भीष्माचार्यानं बाल अवस्थेत त्याला असं बाणाच्या टोकाने उचललं, काटेरी कुंपणावर दिलं टाकून. हे घडलं पाप, त्याचा झाला विस्तार. 6 महिने बाणाच्या टोकावर झोपावं लागलं. पुराणामध्ये शूळ मांडव्य नावाची एक ऋषी आहेत, मांडव्य ऋषी. साधना करत वनामध्ये बसले होते एका झाडाखाली. त्याच जंगलाच्या शेजारी राजाचा मोठा महाल. काही दरोडेखोरांनी त्या राजाच्या महालावर दरोडा टाकला आणि तो ऐवज घेऊन जात असताना लक्षात आलं. दरोडा पडला आणि हे दरोडेखोर सगळा माल घेऊन चाललेत. लक्षात आलं, सगळी सैन्य जागे झाली. चोर पकडा. चोर पुढं पळतात आहे, मागून शिपाई चाललेत. बरंच अंतर काटल्यावर चोरांच्या लक्षात आलं आपण काही यांच्या हातून आता वाचत नाही. मग काय करा, या जंगलात शिरा, हा ऐवज टाकून द्या आणि जिथं रस्ता मिळेल सगळ्या बाजूला, सगळे जाऊ चारही बाजूला. ते जंगलात शिरले, तो ऐवज घेतला आणि टाकला. जसा टाकला तो सगळा ऐवज मांडव्य ऋषीच्या येऊन पुढे येऊन पडला. गेले चोर. मागून शिपाई आले. हो 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 थांबा, हे काय इथं चोर बसला, माल ही इथं चोर ही इथं, नाटकं करतो म्हणले डोळे झाकायचे. उचला याला. आता ते समाधीतलं शरीर महाराज ठेवलं काय आणि उचललं काय? उचललं, राजवाड्यात आणलं. राजाला सांगितलं, राजा चोराला पकडलं. राजा नाही पाहिलं नाही, द्या म्हणले शिळावर. ते शरीर उचललं शिळावर ठेवलं, पण तो शूळ काही शरीरात घुसना. मांडीला त्याचं टोक बुडलं म्हणून शूळ मांडावी. राजाच्या लक्षात आलं खराच महात्मा हा. यांनी चोर म्हणून ते शरीर खाली उतरवलं.
काही कालानं समाधीतून जागृतीत आले. मांडवी ऋषी पाहिलं तर मी राजाच्या महालात, राजा कस काय घडलं हे सगळा प्रसंग सांगितलं. वाईट वाटलं. परमात्म्याशी अनुसंधान साधलेलं असताना मला शुळावर जाण्याची वेळ आली. असं कोणतं पाप केलं होतं की ज्याचा भोग मला असा द्यावा लागला देवाशी अनुसंधान साधलेलं असताना. तपाची शक्ती महाराज थेट चित्रगुप्ताकडे गेले. चित्रगुप्त म्हणजे आपला पाप पुण्याचा सीए. चित्रगुप्त जे गुप्त केलेलं असतं त्याचं चित्र मांडणारा. पाप खुल्यावर करत नाही माणूस. चित्रगुप्त कणा जे गुपचूप केलेलं असतं त्याचं चित्राचं मांडून ठेवणारा कोण? चित्रगुप्त. सगळं लिहिलेलं होतं. सांग मी कोणतं पाप केलं. त्यानं काढलं महाराज सगळं रेकॉर्ड. काय आहे काय आहे. सगळं पुण्य सगळी पानं कोरी कोरी. एका पानावर मोहरी एवढा काळा डाग. हे पाप आहे ऋषी तुमच्याकडून घडलेलं. काय केलं तर शूळ मांडव्यांनी कोण्या एका जन्मामध्ये एक ऊ मारली होती. काय मारली होती? फार गोड अभंग आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. त्याच्यात याचा उल्लेख आहे. यम नियम पाप पुण्य आम्हासाठी. त्याचं बघा आता. तो एक शूळ मांडव्य जेने एक वधिली ऊ. तो एक जो शूळ मांडव्य त्यानं एक ऊ मारली देवा. तू त्याला शुळावर पाठवलं. ऊ मारणं घडलं पाप. त्याचा झाला विस्तार. शुळावर जावं लागलं. मग आपलं बघा आता लावा माप. प्रत्येकानं अंतर्मुख बघा. पाप जेवढं लांबल तेवढं जास्त पटीत भोगावं लागतं. उगाच म्हणत नाहीत माऊली पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले. बोला विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर 84 लक्ष योनी
नाही फिरता दुःख भोगिले, ज्ञानदृष्टी हरपले, दोन्ही नेत्र अंधळे, पूर्वजन्मी पाप केले, ते हे बहु विस्तारिले. असं हे पाप जीवाला घातक आहे महाराज. जे सुख मिळू देत नाही, जे आपलं चांगलं होत नाही, ज्याचा विस्तार होणार असं पाप आहे. म्हणजे याच्यातून मुक्त व्हायचं आहे. त्याच्यातून मुक्त व्हायचा मार्ग मात्र सोपा आहे. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा. या सोप्या साधनानं पाप जात. किती जात? किती जन्माचं? किती नाही, किती नाही, एका जन्माचं नाही. जळतील पापे जन्मांतर, जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतर, जळतील पापे जन्मांतर. राम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरी ते हो, जळतील पापे जन्मांतरी ते, जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरी नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरे. जन्म जन्मांतरीच पाप या विठ्ठल नामचिंतनाला करी पापा निर्मूळ. निर्मूळ घालवतो पाप घाल. पाप म्हणजे काय? नेमकं पाप कशाला म्हणावं? प्रत्येकानं आपल्या सवडी शास्त्राप्रमाणे पापाच्या व्याख्या केल्या व्यवहारात. पाप कशाला म्हणावं? संत वाङ्मयामध्ये फार विस्तार आहे पापाचा. पाप कशाला म्हणावं तर शास्त्रानं धर्मानं मानवी जीवन जगत असताना काही नीती घालून दिलेली आहे. आचारसंहिता, चौकट. त्या चौकटी बाहेर जाऊन जगणं म्हणजे पाप करणं. खाऊ नये ते खाणं, पिऊ नये ते पिणं, पाहू नये ते पाहणं, करू नये ते करणं, हे नीतिबाह्य वर्तन म्हणजे पाप. पाप त्याचे नाव न विचारी नीत, भलतेची उन्मत्त करी सदा. उन्मत्त, पापी माणसं उन्मत्त असतात. त्यांना कुणी काढले पाप आणि कुणी काढले पुण्य आपल्याला सांगतात. भलतेची उन्मत्त, उन्मत्त पाप त्याला म्हटलं. नीतिबाह्य वर्तन म्हणजे पाप. संताची निंदा करणारा पापी आहे. अखंड संत निंदी ऐसी दुर्जनाची बुद्धी, काय म्हणावे तयासी तो केवळ पापराश. तू पापी आहे महाराज. तयाशी घडली सकळ ही पातके, भक्ताची या कोपे, निंदा द्वेषे. पुन्हा कायिक पाप आहे, वाचिक पाप आहे, मानसिक पाप आहे, कायिक शरीराकडून घडलेलं पाप कायिक पाप. परदारा गमन कायिक पाप. हत्या करणं कायिक पाप. हत्या, आता आपण काय थोड्या हत्या केल्या का आतापर्यंत? डास मारले, मुंग्या मारल्या, ढेकून मारले, थोडी किडे मेले का आपल्याकडून? मेले. हत्या काय दुसरं जीवच आहे ना, तोही जीवच आहे ना. मारलं का ना आपण डास, मुंग्या मारल्या, मुंगळे मारले, किडे मारले, कीटकनाशक फवारतो, थोडी मारली का आतापर्यंत? हत्या ही हत्या, शरीराकडून घडलेला हत्या. एखाद्याच्या मालकीची वस्तू त्या मूळ मालकाला न विचारता अन्न ही सुद्धा शरीरानं केलेलं पाप आहे. माणसं शेताकडून रिकामी येत नाहीत. नाही कळलं तुम्हाला? जाऊ दे आता, कशाला सांगत नाही. रिकामी येतात का? रिकामी येतील का? येत नाहीत महाराज, येत नाहीत, येत नाहीत. शरीराकडून घडलेलं पाप आहे. वाचिक, वाणीचं पाप. असत्य जे वाणी तेथे पापाचीच खाणी, काही न करता 12 प्रकारचं पाप वाणी करते. ज्ञानेश्वर महाराजांनी 12 दोष आहेत वाणीचे.
विरोधवाद बळू प्राणी ताप ढाळू उपास छळू वर्मस्पर्शो आटुवे गोविंदान आशा शंका प्रतरण हे सन्निशिले अवगुण जिये वाचा. 12 दोष आहेत. खोटं बोलणं, एखाद्याच्या वर्माला लागेल असं बोलणं, संशयाचं बोलणं, भांडणाला उत्तेजन देईल असं बोलणं, हे असे 12 दोष आहेत वाणीचे. कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. मन, हो मन पाप कुठं करतं का? मन तर करतं आधी. मानसिक पाप, एखाद्याला जर काही लाभ झाला, ऐका किती सूक्ष्म विचार केला शास्त्रात, एखाद्याला जर काही लाभ झाला तर मनात सहज येतं हा मला मिळाला असता तर. हे येणं म्हणजे मनाचं पाप आहे. अनुकूल प्रतिकूल भावना एखाद्याविषयी मनात येणं मानसिक पाप आहे. असे पुष्कळ पापाचे प्रकार आहेत. सगळ्यात मुख्य पापाचा प्रकार, मानव देह प्राप्त होऊन जो भक्ती करत नाही पापी. विठाला विठाला मानव देहाला आलेला आहे आणि भक्ती करत नाही पापी पापी. अर्जुनाला विषय सांगत असताना देवानं सांगितलं माझी भक्ती न करणारा पापी आहे. हसला अर्जुन. देवा असं कसं? म्हणजे तुमच्यावर आहे काय सगळं? अर्जुन म्हणतो तुमची भक्ती केली तर पुण्य आणि तुमची भक्ती नाही केली तर पाप. तुमच्यावर आहे का? देवानं फार गोड दृष्टांत दिला माऊलीने. आकाशामध्ये सूर्य असतो त्यावेळेस काय असतं? दिवस. आणि आता सूर्य नाही तर काय आहे? हे कशावर आहे? सूर्यावर आहे का नाही? दिवस रात्र कुणावर आहे? सूर्यावर आहे. सूर्य असला की दिवस आहे, सूर्य नसला की रात्र आहे. हे सूर्यावर कसं आहे? बरोबर आहे का नाही? भगवान म्हणतात तसंच आहे. सूर्य जो वेळी नुदय विजे तया वेळी की रात्री म्हणिजे तेवी माझे भक्ती विन जे कीजे ते महापाप नोहे. साधं पाप नाही, महापाप. महापाप मोठा विस्तार आहे त्याचा, मोठा विस्तार आहे. महापाप आहे. नारायणाची या लोपे घडली अवघीच पापे. मानव देहाला येऊन देवाला विसरला पापी. देव अंतरे ते पाप कोठे उगवा संकल्प. रात्रभर सांगत बसेल मी याच्या. महाराजांच्या गाथ्यात नुसत्या पापाच्या व्याख्या जर काढल्या एकाने महाराज त्याच्यावर PhD होईल. एवढ्या गाथ्यात पापाच्या व्याख्या आहेत, एवढ्या व्याख्या. असं हे पाप आहे. पाप अनेक प्रकारचं आहे. तशी पाप घालवायची मार्ग अनेक आहेत. तीर्थात स्नान, प्रायश्चित्तादी कर्म, यज्ञ यागादी विधी पाप घालवायची मार्ग आहेत. मग महाराज विठ्ठल मंत्राचाच का आग्रह? ऐका, पाप घालवायचे मार्ग आहेत. महाभारतातलं, रामायणातलं राजा दशरथाकडून ब्रह्महत्या घडली, श्रावणबाळ परिणाम दुष्काळ पडला अयोध्येत. काय करा म्हणले? वशिष्ठ ऋषी म्हणले राजा पाप घडले, मग या पापातून मुक्त होण्याकरता अश्वमेध नावाचा यज्ञ केला का नाही? फेडावया ब्रह्महत्या डाग केला अश्वमेध याग. अर्धी उभी आहे रामायणाची, नाही तर चाल लावून म्हणायची पुन्हा. हा ती सांगतो. फेडावया हा डाग फेडण्याकरता अश्वमेध नावाचा यज्ञ केला. महाभारतात तसंच आहे. राजा बलरामाकडून ब्राह्मण काकाची हत्या. काय झालं? बलराम दादा पहिलवान सकाळी उठून मेहनत करायला जायचं. थंडीचे दिवस, धोकं पडलेलं पुढं दिसना. पुढून एक गावचे ब्राह्मण आले. ते होते पण काडी पहिलवान. थंडीचा काळ, शाल पांघरली, कडकड करत येताना आले दिसले नाही त्या धुक्यामुळे धर्मराजा. हा बलराम दादा. बलराम दादाला धडकले, पडले आणि मेले. कृष्णाकडे आले. कृष्णा असं झालं. दादा ब्रह्महत्या आहे. आम्ही काहीच के धडकले तुम्हाला ना. ब्रह्महत्या. मग आता जावं म्हणले तीर्थयात्रा. 18 दिवस पाठवलं. 18 दिवस तीर्थयात्रेला. ही पाप प्रायश्चित्तादी कर्म पापा करताय. तुकोबारायांचा विठ्ठल मंत्राचाच का आग्रह? तर विठ्ठल मंत्र पाप घालवत नाही, समूळ घालवतो.
करी पापा निर्मूळ. तीर्थात माणसं स्नान करतात आणि स्नान करून पाप करतात. मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची या बापे. ऐका, यात्रा निघते मोठ्या मोठ्या, गंगा स्नान. गंगेच्या स्नानाला गेले. संक्रांतीचा पर्व काळ, गंगासागर, गंगेचं स्नान केलं, सगळं झालं. बाहेर आले. चला म्हणले आता प्रवास झालाय, स्नान झालंय, आता कुठेतरी नाश्ता पाण्याची सोय करू. दुसरा म्हटलं अरे आज एकादशी आहे. एकादशी? अरे एकादशी राहिली महाराष्ट्रात. आपण आलो उत्तराखंडला, ऋषिकेश, हरिद्वार मध्ये आपण येड्या. महाराष्ट्रात एकादशी राहिली ना. आता कुठली एकादशी? गंगेत स्नान केलंय, ती अर्ध कच्चं असलं की बरोबर आहे तुमचं, हान वडापाव. लोक गंगेत स्नान करून एकादशी दिवशी नाश्ता आणतात, पाप करतात. त्याने मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची या बापे. ही पाप जात नाही. विठ्ठल मंत्रानं पाप जात किती? समूळ जात, समूळ. पापाचं मूळ काय? पापाचं मूळ काय आहे? काय मूळ आहे? ज्या माणसाला पापही कळतं आणि पुण्यही कळतं, जो पाप कळून पाप करतो, याचं कारण काय याचा विचार भजनानंतर पाहू. आणि एवढाच मूळ सांगतो, आपला मूळ विषय संपून कीर्तन सोडतो. विठोबा भाग्यवंता चंदमनी खोडकाणी ऐकते. विठ्ठल नाम मंत्रानं पाप जातं. पाप कशाला म्हणावं, पाप काय करतं याचा विचार पाहिला. मग बाकी साधनं विठ्ठल मंत्रातला फरक काय? तर विठ्ठल मंत्रानं जे पाप जातं ते समूळ जातं, मूळ जातं. काय आहे पापाचं मूळ? माणसं जाणून पाप करतात, काय कारण आहे? असाच प्रश्न अर्जुनाला. अथ केनम प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषा. देवा, लोक इच्छा नसताना पाप करतात. देवानं त्याचं एकच उत्तर दिलं, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्धेनम मिह वैरिणम. या पापाला कारणीभूत काम आणि क्रोध हे दोन विकार आहेत की हे दोन विकार माणसाला पाप करण्याकरता प्रवृत्त करतात. क्रोध पापाला प्रवृत्त करतो, काम पापाला प्रवृत्त करतो. हे दोन मुख्य आहेत. याच्या आत सगळे आले. मग आता बाकीचे सगळे विकार इच्छा नसताना हे विकार माणसाला पाप करू दे. हे कुठे आहेत? प्रत्येकाच्या अंतःकरणात. हे चैतन्याचे शेजारी वस्ती एका ज्ञानाच्या हारी. बस एकदा का या विकाराने माणसावर हल्ला चढवला महाराज, संपलं. जळेविन बिडविती आगीविन जाळीती, न बोलता कवळियाते प्राणियाते. पाण्याविना बुडवतात, अग्निविना जाळतात, खड्ड्याविना गाडतात, दोरीविना बांधतात. कोण? काम आणि क्रोध हे विकार आहेत महाराज. विठ्ठल मंत्रानं मूळ जातं. म्हणजे विठ्ठल मंत्राचं सतत चिंतन करणारा केल्यानं
परमात्मा अंतकरणात येतो आणि अंतकरणात वस्तीला असणारे हे विकार काम क्रोधे केले घर रिगे राहत आहेत महाराज. जसा वारा सुटलं की ढग जातो, सूर्य उगवल्यावर अंधार जातो, तसं रवीच्या नावे निशीचा नाश, तसं नामचिंतनानं पापे पळाली बापुडी. काळ झाला देशोधडी राहिली नाही, दोषा झाली घे घे मारी. पळती भरले दिशाचारी, न येती माघारी नाही उरी परताया. समूळ पाप जातो. एकानं प्रश्न केला, किती पाप जातं नामानं? किती जातं? किती जातं नाही, जीव तेवढं पापच करू शकत नाही जेवढं नाम घालवतं. विठाला जेवढं पापच करू शकत नाही जेवढं नाम घालवतं. किती करणार आहे पाप? पापाचं रेकॉर्ड अजून वाल्या कोळ्याच्या नावावर. एवढं पाप की मोकलीला प्रायश्चित्ती कोणी न धरिती हाती. एवढा असणारा पापी पण भगवंताच्या नाममंत्राचा उच्चार केल्याबरोबर तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. जे नावचे नाही पापाचे ऐसे केले पतित पावन साचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. कितीही पाप असू दे महाराज, दोष जाळी त्याचे कल्पकोटीवरी. नामासाठी हरी आपुलिया किंवा तरतील नामे कृष्णाची या दोषी. बहुत ज्यांच्या पाशी होईल पाप. किती उद्या मला सांगा, 25,000 गवताच्या पेंड्याची गंज आहे आणि ती पेटवायची. किती काड्याच्या डब्या लागतील? एक काड्याची डबी, एक काडी. 25,000ला एक. 50,000 पेंड्याची गंज. आता किती लागतील काड्या? 25ला एक आणि 50ला 2 नाही. कितीही असू द्या महाराज, जशी एक काडी तसं तुमचं पाप कितीही असू द्या महाराज. कितीही पापाचे कळप पळते पुढे, रामकृष्ण उच्चार अनंत राशी. स्मरणे पाप हरणाचे मूळ म्हटलेलं आहे. समूळ करी पापा निर्मूळ. समूळ पाप घालवतो. मग तुकोबाराय विठ्ठल मंत्र सोपा आहे आणि या सोप्या मंत्रानं पाप समूळ जात असेल तर जगात औषधालाही पाप राहायला नको अशी स्थिती आहे का? आहे का जगात अशी स्थिती? आहे का? मंत्र सोपा आहे, सगळ्यांनी उच्चारला असताना सगळेच पापातनं मुक्त झाले असते अशी स्थिती आहे का? गंमत अशी आहे महाराज. विठ्ठल मंत्र सोपा आहे पण मुखात यायला अवघड आहे. ज्याच्याकडं पूर्वजन्माची निष्काम पुण्य आहे त्यालाच या मंत्राचा छंद आहे. भाग्यवंता छंदमणी ओढकाणी. ऐकते नाव सोपं आहे पण मुखात येणं अवघड आहे. संतांनी किती ओरडून सांगितलं, हाकारोणी सांगे तुका नाम घेत वाजत असे बोंब कोणी पण लोकांचं लक्ष नाही महाराज. त्यामुळे सुलभ असणारं नाम दुर्लभ झालं. दुर्लभ. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ. विरळा जाणे. बऱ्याच लोकांचं पुण्य कीर्तनाला येण्याचं असतं पण इथं येऊन टाळी वाजवून नाम घ्यायला पुण्य कमी पडतं महाराज. त्यात काय आहे? सोपं आहे नाम पण मुखात येण्याकरता जन्म जन्मांतरीची असेल पुण्य सामग्री तरीच नाम जेव्हागरी येईल श्रीराम. भागवतात असा विषय चालू आहे. नाम भक्ती सोपी, नाम भक्ती सोपी. उद्धव म्हटले देवा नाम भक्ती सोपी सोपी सोपी. किती वेळ झालं सांगता? तुम्ही म्हणताय सोपी तर का सगळे भक्ती करत नाहीत? मग ऐशी तुझी सुलभ भक्ती
तरी अवघेची भक्ती का न करीती. देव म्हणतात उद्धवा भाग्येविन माझी भक्ती न घडे निश्चिंती उद्धवा. सोपी जरी असली तर पूर्वजन्माची निष्काम पुण्याई असं भाग्य ज्याच्या जवळ आहे त्यालाच या नामाची आवड आहे, याचीच गोडी आहे, याचाच छंद आहे. म्हणून तर माऊली उगाच म्हणत नाही आम्हाला याविषयी झालं की सांगितलं की पूर्व तरीच विठाला म्हणतात भगवंताविषयी आम्हाला आवड निर्माण झाली. कशाचं फल आहे? बहुता सुकृताचे जोडी, बहुधा सुकृताचे जोडी, साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेसी आतुडे समागम घडे भाग्य. आणि असा ज्याचं भाग्य आहे महाराज त्यालाच या विठ्ठल नाम मंत्राचा छंद आहे. दुसरा त्याला छंदच नाही. छंद नेघे 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 माझी वाचा तुका म्हणे हवा हवा. छंद या नामाचा नित्य नाम चिंतन. भाग्यवंत छंदमणी ओढकाणी ऐकती. ज्या विठ्ठलाचं नाव घ्यायचंय ते दैवत कसं आहे? विठ्ठल हे दैवत भोळे चाड काळे न धरावी. विठ्ठल दैवत हे भोळ दैवत आहे. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोळी. भोळी भोळा शब्दाचा अर्थ बावळट असा नाही. भोळा शब्दाचा अर्थ निष्कपट आहे. परमात्मा विठ्ठल हा निष्कपट आहे. इतका भोळा आहे की त्याच्या वेळेची योग्य वेळेसच त्याची भेट व्हावी असं नाही. चाड काळे न धरावी. योग्यच वेळेस तो भेटतो असं नाही. अरे त्याचं नाम घ्या हजार. देव भोळा धावे भक्ता पाठोवाटी उच्चारिता कंठी मागे मागे. त्याचं नाम घ्या हजर. मग या नामाचा कोण अधिकारी? तुकोबाराय म्हणतात कोणीही असू द्या, तो कोणत्याही यातीचा असू द्या, विठ्ठल मंत्र म्हटला की तो धन्यतेला प्राप्त झाला. तुका म्हणे भलते याती विठ्ठल चित्ती तो धन्य. तो धन्य आहे महाराज. परमार्थात यातीला महत्व नाही. कोणत्याही ब्राह्मण वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार. बाळे नर नारी आदी करूनी संत याच्यावर थांबले. कोणीही असू द्या, कोणी असू द्या. प्रल्हाद काय हबहबच्या कुळात जन्माला नव्हता. राक्षसाचं कुळ प्रल्हादाचं. कुणाचं? एरवी दैत्य कुळ साचोकारे परी इंद्र ही सरी न पाहे उपरे. मनोनी भक्ती गा येथ सरे जाती अप्रमाण. ज्याच्या मुखात नाम आहे तो धन्य आहे महाराज. तुका म्हणे नाही जाती सवे काम. ज्याचे मुखी नाम तोची धन्य. कोणत्याही यातीचा असू द्या. तुका म्हणे याती
याती, कुठल्याही यातीचा असू द्या महाराज, धन्य त्या जाती, धन्य त्या जाती नारायण चित्ते साठविल्या, तुका म्हणे भलते याती, विठ्ठल चित्ती तो धन्य, भाग्यवंता चंदमनी, कोडकाने ऐकते ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावले, ज्ञानेश्वर मावले, कुंडली कवरले श्री ज्ञानेश्वर मावले, ज्ञानेश्वर मी सुरुवातीला सांगितलं बाबांच्या या पुण्यस्मरणानिमित्त असणारा हा नामोत्सव 11वं वर्ष आहे. पुढच्या वर्षी बाबांचा तपपूर्ती सोहळा आहे. बरोबर आहे ना महाराज? पुढच्या वर्षी एक तप पूर्ण होईल, तप पूर्ण होईल, हे चांगलं आहे. एक लक्षात ठेवा, एक न्यूनपणा असा इथं कीर्तनाच्या वेळेचा न्यूनपणा आहे. 9 ते 11 ही कीर्तनाची न झोपायची वेळ आहे. आधी जेवल्यावर झोपावं का जेवल्यावर ऐकावं महाराज? अहो आधी ऐकून मग जेवावं. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मी बहुतेक या 2-4 वर्षात 9 ते 11 पहिले कीर्तन करायला. हां, संपलं, वेळ नाही राहिला 9 ते 11 कुठं. म्हटलं महाराज म्हटले लोकांच्या धारा, गाई, म्हसरं, मग 8 दिवस जर आपण बाबा करता गाई म्हशीच जर थोडं लवकर नियोजन केलं तर कसली निष्ठा म्हणावी आपली, मग कसली सेवा म्हणावी. आपल्या सुईनं नाही महाराज, धार बी निघली पाहिजे, डेरेला बी दूध घेतलं पाहिजे, खात्यावर पैसे बी आले पाहिजे आणि कीर्तन बी ऐकलं पाहिजे. ते करू नका असं म्हणत नाही मी, ते केलंच पाहिजे. ते वाट्याला आलेलं आपलं कर्म केलंच पाहिजे. निदान या 8 दिवसात पथ्य पाळलं पाहिजे. तुम्ही नाशिक जिल्ह्यात जावा, 6 ते 8 वेळा कीर्तनाची. किती? 6 ते 8. परवा एक उत्सव झाला शिंगवे या क्षेत्राला, मी जागराच्या कीर्तनाला गेलतो. 6ला महाराज पाऊस पडत होता, मोठा डोम मंडप दिलेला, जवळजवळ 20,000 लोक होते कार्यक्रमात. 6ला 5:45ला मंडप भरला आणि 8 मी गावातून भोजन करून 8:30ला बाहेर पडलो. वेळ पाहिली पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे आपल्या वेळेवर, आपल्या सवडीवर. परमार्थ नाही, परमार्थ नाही, परमार्थाकरता वेळच काढावं लागेल. संकल्प करा या वर्षी. पुढच्या वर्षी आम्ही रौप्य महोत्सवी वर्ष 7 ते 9 नाही, निदान 8 ते 10 लिहिलंय तेवढं तसं तर वागा. तुमचंच सांगतो, मला का पत्रिकेत लिहिलंय तसं तरी वागा. पत्रिकेत 8 ते 10 का नाही, ते सांभाळणार का नाही खरं सांगा. मला गॅरंटी द्या पुढच्या. होय म्हणताय का? नाही ऐकायला कमी येते मला, थोडं खरंच कमी, थोडं जोरात. बाया काय नुसत्या जेवायला येतात का? लाडकी बहीण योजना बोला. पुढच्या वर्षी बरोबर बरं का महाराज, बरोबर 7:45ला विना उभारल महाराज. 8ला उभारतील, 10ला 7:30 पर्यंत पंक्ती ठेवा, बंद करा. राहिलेले कीर्तन झाल्यावर जेवतील, काय अडचण आहे. आपण घरी उशिरा जेवत नाही का? कधी कधी काही वेळ झाला, काळ झाला, जाण्या येण्यात, नाही म्हणले उशीर झाला. पुढच्या वर्षी हे पथ्य पाळा. मी काय तुम्हाला नुसतं म्हटलोय, तुमच्या तोंडानं होय म्हटलंय, बाबांच्या दारात म्हटलाय तुम्ही. इथं काही गुपचूप सांगितलं नाही, फोनवर केलं नाही, मेसेज केलेलं नाही. बाबांच्या दारात, त्यांच्या सन्मुख, त्यांच्याच पुण्यस्मरणाचा उत्सव तपपूर्ती सोहळा पुढच्या वर्षी बरोबर 8ला कीर्तन चालू होईल. याची हमी घेऊन जगद्गुरु तुकोबारायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं, अट्टहासानं, हाताने टाळी वाजवून, मुखानं नाम घ्या. तुकाराम 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 तुकाराम.
तुकाराम 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 गाडी वाजवा भजन तुकाराम 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 तुकाराम